विदर्भ, मराठवाडा हा जो सगळा आपला मागास भाग आहे, विशेषतः या विदर्भाच्या संदर्भात ज्यावेळी भाषावार प्रांतरचना झाली आणि भाषावार प्रांतरचनेनंतर त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं मुंबई ही महाराष्ट्रामध्ये संमिलित करायची होती. त्याचा वाद चालला होता. गुजरातने दावा सांगितला होता आणि त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की गुजराती लोकांनी एक प्रदेश केला आहे, पण तुमचा मराठी लोकांचा प्रदेश एक नाही आहे. कारण त्यावेळेस विदर्भ हा सीपीएन बिरार सोबत होता आणि तो वेगळा करावा अशा प्रकारची शिफारस ही स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनने दिली होती. आणि म्हणून मग संयुक्त महाराष्ट्र मुंबई सहित करायचं असेल तर ही शिफारस टाळून विदर्भाला देखील महाराष्ट्रात संमिलित केलं तरच तुम्हाला मुंबई मिळेल अशी अट ही त्या ठिकाणी पंडित नेहरूंनी टाकली. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की 1953 साली नागपूर करार झाला आणि नागपूर करारानंतर विदर्भाने महाराष्ट्रात येण्याचं ठरवलं आणि त्यामुळे मुंबई देखील ही महाराष्ट्राला मिळाली. आणि म्हणून 106 हुतात्मे ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राकरता मुंबईला महाराष्ट्रात आणण्याकरता जसं बलिदान केलं त्यांचं खूप मोठं महत्व आहे. तसंच मुंबई महाराष्ट्राला मिळण्यामध्ये विदर्भाचं देखील एक खूप मोठं महत्व आहे. विदर्भ जर महाराष्ट्रात आला नसता तर मुंबई ही महाराष्ट्राला त्यावेळी मिळाली नसती. आणि हा करार झाल्यानंतर या कराराच्या माध्यमातून दरवर्षी नागपूरला अधिवेशन व्हावं असा विषय होता. आणि पहिल्या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थानं माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी असं सांगितलं होतं की विदर्भावर आम्ही पूर्ण लक्ष देऊ आणि हळूहळू असं होईल की मुंबईच्या ऐवजी विदर्भातच अधिवेशन झालं पाहिजे अशा प्रकारे लोकांना वाटायला लागेल. अशा प्रकारची परिस्थिती आम्ही निर्माण करू. सगळ्यांनी कमी अधिक प्रमाणात प्रयत्न केला असेल पण तसं दुर्दैवाने घडलं नाही. आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी विदर्भामध्ये एक मागासलेपण या निमित्ताने तयार झालं. आज आपण जर बघितलं तर विशेषतः 2014 ते 2019 ज्या काळामध्ये आमचं सरकार आलं होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात आपण विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि गोसीखुर्द सारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पामध्ये 2013-14 पर्यंत केवळ 8,000 हेक्टर ओलीत होतं ते आपण 2019-20 पर्यंत 1,00,000 हेक्टर पर्यंत त्या ठिकाणी नेलं. आणि संपूर्ण आज धरण भरू शकतोय आणि 1,00,000 हेक्टरचं आपण सिंचन करू शकतोय. ही अवस्था आपण त्याला सातत्याने पैसे दिल्यामुळे त्या ठिकाणी आली. खरं म्हणजे त्या काळामध्ये आपण गोसीखुर्द असेल, लोअर वर्धा असेल, बेंबळा प्रकल्प असेल, 20 वर्षापासून जे प्रकल्पाचं केवळ नियोजन होतं अशा प्रकल्पांना निधी दिला आणि त्याला मोठ्या प्रमाणात गती दिली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत चुलबन, सत्रापूर, लोधा सीतापूर, मोखाबर्डी, किरमोरी, सोनापूर, बोरघाट, तळोदी मोकासा, दिंडोरा, रजेगाव काटी, तेळवा शिवणी, चिचडो अशा उपसा सिंचन योजना ज्या आहेत यातल्या काहींना मान्यता दिली, काहींना निधी दिला आणि काही आपण पूर्ण केल्या. लोअर वर्धा आणि बेंबळा यांना कॅनलच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी पीडीएन पद्धतीने त्याच्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा निर्णय घेतला आणि त्याला निधी उपलब्ध करून दिला. यासोबत माननीय पंतप्रधानांची जी संकल्पना होती फार्म टू फॅशनची, आपण अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्क सुरू केला. आणि विदर्भातले जे लोक आहेत ज्यांनी अमरावती बघितलंय 2014 पर्यंत अमरावतीच्या 5 स्टार MIDC मध्ये एक उद्योग होता, तो म्हणजे इंडिया बुल्सचा वीज निर्मिती उद्योग. परंतु 2014 ते 19 या काळामध्ये टेक्सटाईल झोन केल्यानंतर रेमंड्स आला आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगवेगळ्या टेक्सटाईल मिल आल्या. आज परिस्थिती अशी आहे तिथे कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशनपर्यंत कंप्लीट व्हॅल्यू ऍडिशन होत आहे. आणि एवढंच नाही
आता तिथले प्लॉट संपले म्हणून त्या ठिकाणी नवीन प्लॉट्स करता न्यू एमआयडीसी आपण तयार करतोय आणि आता पीएम मित्राच्या अंतर्गत त्या ठिकाणी नव्याने अजून एक टेक्सटाईल पार्क हा आपण केंद्र सरकारकडनं मंजूर करतोय की जेणेकरून कापूस उत्पादक क्षेत्रामध्ये एक मोठी इकोसिस्टीम जी आहे ती इकोसिस्टीम ही आपण त्या ठिकाणी करणार आहोत। एवढंच नाही तर वीज जोडणीच्या संदर्भात आपण एक मोठा विदर्भाचा अनुशेष जो होता त्या संदर्भातला एक कार्यक्रम हातामध्ये घेतला होता आणि अनुशेषाच्या अंतर्गत 1.5 लाख वीज कनेक्शन आपण हे त्या ठिकाणी दिले आणि हा जो अनुशेष होता तो संपवला आणि आता नव्याने जी काही 50,000ची मागणी पुन्हा एकदा मागच्या वर्षी आलेली आहे ती मागणी देखील मार्च 2023 पर्यंत आपण संपवणार आहोत। त्यामुळे विजेच्या संदर्भात किंवा शेतकऱ्यांना वीज देण्यासंदर्भात जो पेड पेंडिंगचा विषय आहे तो आपण त्या ठिकाणी संपवला। दुधाच्या संदर्भात आपण मदर डेअरीला त्या ठिकाणी आणलं होतं आणि 2,10,000 लिटर नव्याने संकलन सुरू केलं आणि विशेषतः आपल्या वर्धासारख्या भागामध्ये जिथे गवळव आपल्या गायी आहेत या ठिकाणी मदर डेअरीच्या माध्यमातून 48 रुपये दुधाला भाव मिळाला आणि अतिशय मोठं परिवर्तन हे डेअरीच्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी करू शकलो। एवढंच नाही तर जेव्हा हा विदर्भ वेगळा झाला मध्य प्रदेशापासून किंवा सिपेनवेरारपासून त्यावेळी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या लँड रेकॉर्डला भूमीधारी आलं। मध्य प्रदेशने भूमीस्वामी केलं, आम्ही भूमीधारी ठेवलं, त्यामुळे ते सगळे क्लास 2 चे जमीन होल्डर झाले। आपण एक निर्णय केला या सगळ्यांना क्लास 1 मध्ये आणलं आणि 8,71,643 हेक्टर जमिनीचे सातबारे हे दुरुस्त करून शेतकऱ्याच्या घरामध्ये पोहोचवले आणि त्यांच्या जमिनीचं मालक हे त्या ठिकाणी आपण त्यांना केलं। आज आपण पाहतोय समृद्धी महामार्गासारखा एक महामार्ग आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी त्या काळामध्ये त्याची जबाबदारी स्वीकारली आणि ज्यावेळी मी हे सांगत होतो की या 50,000 कोटीचा पहिल्यांदा 35,000 कोटीचा होता मग 50,000 कोटीचा तो झाला कारण त्यात काही गोष्टी वाढवल्या आपण हा महामार्ग आम्ही करू लोकांना ते दिवा स्वप्न वाटायचं परंतु माझं एक ठाम मत होतं कारण सन 2000 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी हा मुद्दा मांडला होता की जर विदर्भाचा विकास करायचा असेल तर पोर्ट कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे आणि म्हणून नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे हा केला पाहिजे तर विदर्भाचं कल्याण होईल कारण पोर्ट नसेल आणि पोर्ट कनेक्टिव्हिटी नसेल तर इंडस्ट्री येऊ शकत नाही कारण इंडस्ट्रीचं रॉ मटेरियल इम्पोर्ट होतं आणि इम्पोर्ट झालेलं रॉ मटेरियल हे दूर जर आपल्याला न्यावं लागलं तर त्याची व्हॅल्यू चेन तयार होत नाही आणि म्हणून आपण हा समृद्धी महामार्ग हातामध्ये घेतला एका रेकॉर्ड टाइम मध्ये त्या ठिकाणी आपण त्याचं जमिनीचं अधिग्रहण केलं आणि जमीन अधिग्रहण करताना एक नवीन मॉडेल आणलं 4 पट पैसे 5 पट पैसे थेट खरेदी त्यामुळे कुठलंही लिटिगेशन झालं नाही थेट खरेदी आपण त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही हा निर्णय घेतला MMRDA MIDC सिडको यांनी केवळ मुंबईपुरतं MMR रिजन पुरतं का मर्यादित राहायचं यांच्याकडे करोडो रुपयाचे डिपॉझिट्स हे यांनी बँकेत ठेवायचे आम्ही मात्र कर्ज घ्यायचं 12% आणि यांनी डिपॉझिटवर केवळ 6% व्याज मिळवायचं याच्याऐवजी यांनी त्यातनं लँड ॲक्विजिशनला पैसा दिला पाहिजे आम्ही कर्ज घेणार नाही आणि या सगळ्या संस्थांकडनं पैसा घेऊन त्यांना सांगितलं तुमचा पैसा आम्ही परत करू पण या सगळ्या संस्थांकडनं पैसा घेतला आणि 9 महिन्यामध्ये असं लँड ॲक्विजिशन पूर्ण केलं आणि याचं जे ओरिजिनल फंडिंग मॉडेल तयार केलं त्याच्यामध्ये MSRDC जी आहे या MSRDCला मुंबईतले 50,000 कोटीचे भूखंड आपल्याला माहिती आहे बांद्र्याचे वगैरे हे त्यांना ट्रान्सफर केले आणि लँड सिक्युरिटायझेशन मॉडेलवर 8,000 कोटी रुपये पहिल्यांदा त्या ठिकाणी आपल्याला SBIने दिले आणि त्यानंतर इतर बँकांनी दिले आणि त्यातनं हा सगळा पैसा आपण उभा केला
आज समृद्धी महामार्ग या ठिकाणी झाला. मी आपल्याला दाव्यानं सांगतो की आपण पुढच्या 4 वर्षातला विकास बघा. विदर्भाचं चित्र बदललं असेल. समृद्धी महामार्ग केवळ महामार्ग नाहीये, हा या महाराष्ट्रातला इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. या ठिकाणी एक मोठी लॉजिस्टिक्सची इकोसिस्टीम तयार होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल हे आपल्याला नागपूर, वर्धा हा सगळा जो भाग आहे हा आपल्याला भाग दिसेल. आणि याच्यावरचे जे 10 जिल्हे आहेत, या 10 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात वाशिम सारखा मागास जिल्हा असेल किंवा आज आमचे संभाजीनगर आणि जालन्यासारखे इंडस्ट्रियलाइज होऊ शकणारे जिल्हे असतील, याच्यामध्ये एक मोठं परिवर्तन या एका रस्त्यामुळे झालेलं आपल्याला दिसेल. आणि मी आपल्याला सांगतो की पुढची विदर्भाच्या विकासाची आणि मराठवाड्याच्या विकासाची जीवनवाहिनी जी आहे तो हा समृद्धी महामार्ग या ठिकाणी होताना आपल्याला दिसेल. आणि एवढंच नाही, आज आपल्याकडे या मार्गाचं मॉनिटायझेशनचा प्रस्ताव आजच आपल्याकडे 35,000 कोटीची ऑफर आहे. आणि मला विश्वास आहे की काम पूर्ण होईल त्यावेळी आपण याचं मॉनिटायझेशन करून 50,000 कोटी रुपये या ठिकाणी मिळवू. हे सगळे पैसे आपले मोकळे होतील आणि या पैशातनं आपण पुढचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकू, म्हणजे राज्यावरही याचा बोजा येणार नाही. अशा प्रकारची याची संपूर्ण रचना ही आपण या ठिकाणी केली आहे. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये विदर्भाच्या विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी काम केलं. मी सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी सांगून आपला फार जास्त वेळ घेत नाही. आज ज्यावेळी आपण या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याचा विचार करतोय त्यावेळी गेल्या 6 महिन्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याकरता अनेक निर्णय या सरकारने केले. विशेषतः आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये विदर्भाला आणि मराठवाड्याला न्याय मिळाला तो केवळ वैधानिक विकास मंडळांमुळे. मला आठवतं आजही की नाथाभाऊ खालच्या सभागृहामध्ये आपण आणि वरच्या सभागृहामध्ये गडकरी साहेब आम्ही सातत्याने राज्यपालांचे डायरेक्टिव्ह आणायचो. बीटी देशमुख होते आणि त्यामुळे आपल्याला पैसा मिळायचा. आणि दुर्दैवाने मागच्या सरकारने 2020 साली या महामंडळांना त्या ठिकाणी टाळं ठोकलं, बंद केलं. त्याला मुदतवाढ द्यायची नाही असं ठरवलं. मी बघत होतो 3 वेळा कॅबिनेटला प्रस्ताव आला. अगदी जाता जाता तर दानवे साहेब करता आलं असतं. म्हणजे शेवटच्या ज्या कॅबिनेटमध्ये तुम्ही खैरातीचे वाटप केलं त्याही कॅबिनेटला, त्याही मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव आला होता. पण त्याही बैठकीमध्ये जाता जाताही असा निर्णय झाला की फेर प्रस्ताव सादर करा. म्हणजे 29 तारखेची जी झाली होती 30ला आपलं सरकार बदललं. नाही ते तर सांगतोच, त्याच्यावर तुम्ही पूर्ण आख्यानच देऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे भाऊ, पूर्णच व्याख्यान देऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या सरकारने, नवीन सरकारने वैधानिक विकास मंडळ पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय केला. त्या संदर्भातला निर्णय गव्हर्नरला पाठवला आणि आता गव्हर्नरनी राष्ट्रपतींच्या आदेशाकरता तो केंद्र सरकारकडे पाठवलाय. मला विश्वास आहे लवकरच वैधानिक विकास मंडळ आपण पुन्हा त्या ठिकाणी जिवंत करू. यासोबत आता विदर्भ मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याकरता आपण मगाशी फॉक्सकॉन वगैरे बोललात, त्याच्यावर उद्या बोलीन. परंतु आत्ता मला सांगताना आनंद वाटतो 6 महिन्यामध्ये आपल्याला 70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक मिळाली आणि यातली 44,123 कोटी रुपयाची गुंतवणूक, ज्यातनं 45,000 रोजगार निर्मिती होणार आहे ही एकट्या विदर्भामध्ये. मला या गोष्टीचा आनंद आहे की विदर्भामधली जी खनिज संपदा होती, जी लोह संपदा होती, ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आम्ही सुरजागडची माईन ओपन केली. लोक नक्षलवाद्यांची भीती दाखवायचे, 1-2 अटॅकही झाले. पण आम्ही हा निर्णय घेतला की जर विदर्भाचं चित्र बदलायचं असेल
कारण ही जी सुरजागडची लोह खनिजाची माईन आहे, याच्या लोहाचं बेनिफिक्शनचं जो रेशिओ 65% आहे, देशातलं सर्वोत्तम लोह आहे. म्हणजे आपल्याला मी सांगू इच्छितो, त्याच्यावर काही करावंच लागत नाही. असं नुसतं उचललं आणि त्याच्यावर प्रक्रिया करता येते, इतकं चांगलं लोह खनिज आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक त्यावेळी निर्णय केला, पोलीस फोर्स दिला, आपण ती सुरू केली. मध्यंतरीच्या काळात बंद पडली होती, पण तिथले पालकमंत्री शिंदे साहेब होते, त्यांनी पुन्हा हिंमत दाखवली, त्यांनी पुन्हा सुरू केली. आणि त्यावेळी आपण त्यांना सांगितलं, वसाहतीसारखा वापर करू नका, स्थानिक लोकांना रोजगार द्या आणि स्थानिक प्रोजेक्ट लावा. आणि आपण गडचिरोलीमध्ये कोनसरीमध्ये जागा सापडत नाही, ती जागा शोधली, जागा अधिग्रहित केली, त्यांना जागा दिली. आज मला आनंद वाटतो की याचा पहिला टप्पा हा जूनमध्ये आता त्यांचा सुरू होतोय. पहिला लोह उद्योग गडचिरोलीतला हा जूनमध्ये सुरू होतोय. आणि आता त्यांनीच 18,000 कोटी रुपये अजून इन्व्हेस्ट करायचं आपल्यासोबत आता ठरवलेलं आहे. आणि त्या संदर्भात लवकरच आपल्याशी एमओयू देखील ते करतायत आणि ऍडिशनल जागा आपण त्यांना देतोय. आणि यासोबत आता 5,000 कोटीची अजून एक गुंतवणूक आली आहे. यासोबत आपल्याकडे कोल गॅसिफिकेशन करतात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, भद्रावतीला आपल्याकडे आता इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. आणि आम्ही यांना सांगितलं की आता तुमच्याकडे जे खनिज आहे हे तुम्ही छत्तीसगडला पाठवता, ते छत्तीसगडला पाठवायचं नाही, ते कन्झ्युम करण्याची कॅपॅसिटी उभी करायची आहे, ती आम्ही करतोय. त्यामुळे त्याचा पहिला वापर गडचिरोली, दुसरा चंद्रपूर, तिसरा वर्धा, चौथा यवतमाळ आणि पाचवा नागपूर, असा त्या ठिकाणच्या इंडस्ट्रीला तुम्ही हे रॉ मटेरियल दिलं पाहिजे. आणि ते त्यांनी अॅग्री केलंय. त्यामुळे एक मोठी इकोसिस्टीम या 5-6 जिल्ह्यामध्ये आज, म्हणजे आम्ही पूर्वी ऐकायचो की भिलई स्टील प्लांट हा गडचिरोलीला होणार होता, टाटा स्टील प्लांट हा गडचिरोलीला होणार होता. पण ठीक आहे, तो इतिहास होता, त्यावेळेस नक्षलवाद्यांचा कदाचित जास्त जोर होता, त्यामुळे त्यांनी केलं नाही. पण आज ती स्थिती गडचिरोलीची आणि विदर्भाची आता या ठिकाणी निश्चितपणे येत्या काळामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी मदत देखील केली. आज अमरावती आणि नागपूर विभागातील शेतकऱ्यांना 222 कोटी रुपये आपण वितरित केले. सोयाबीनवरील शंखी गोगलगाईचा जो रोग होता त्याच्यामुळे मराठवाड्यात 98 कोटी रुपये आपण दिले. आणि एकूण या वर्षी आता आपला प्रस्ताव असल्यामुळे सगळे आकडे उद्या देतो, काही आकडे सगळे आकडे देत नाही, पण आपण जे आता सांगत होतात, आता या पुरवणी मागण्यातही आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैसे दिले आहेत. भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेला गती देण्याकरता 336 कोटी रुपयाच्या खर्चाला मान्यता दिली. बुलढाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी याच्याकरता आपण सुप्रमा देऊन त्याला निधी उपलब्ध करून दिला. लोणार सरोवराच्या पर्यटनाच्या दृष्टीने 369 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला. यासोबत जैवविविधता प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरमध्ये सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि आपण बघा, गेल्या 2.5 वर्षामध्ये विदर्भातल्या प्रकल्पाला नाताबो एकही सुप्रमा नाही मिळाली, एकही नाही. 100 प्रकल्प सुरू आहेत, 11 प्रकल्प ऐरणीवर होते की ज्याला सुप्रमा हवी होती, नाहीतर त्याचं काम बंद करावं लागलं. काम बंद झालं पण सुप्रमा मिळाली नाही. 6 महिन्याच्या आमच्या कार्यकाळात 11 पैकी 6 ला सुप्रमा दिली आणि 5 ला आज आम्ही आजच्या कॅबिनेटमध्ये देतोय. 11ही प्रकल्पांना या ठिकाणी सुप्रमा देण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी होत आहे. आज आपण बघितलं तर वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, आपण गोसीखुर्दमध्ये 100 एकरवर जागतिक दर्जाचं एक जलपर्यटन प्रकल्प उभारतोय. भंडारा गोंदिया मेगा सर्किट या दोन्ही जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासाकरता 28 कोटी रुपये आपण देतोय. नागपूर जिल्ह्यातील वाकी, आदासा, धापेवाडा, पारडसिंगात, छोटा ताजबाग, तेलंगखेडी, गिरड असा एक प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये आपण 53 कोटी देणार आणि केंद्र सरकार 23 कोटी देणार आहे. यासोबत भंडारा जिल्ह्यामध्ये गोसीखुर्द, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा, संभाजीनगर येथील असे वेगवेगळे प्रस्ताव आपण स्वदेश दर्शन करता पाठवले आहेत आणि त्यालाही आता लवकरच मान्यता
ही आपल्याला या ठिकाणी मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटनाकरता देखील निधी हा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। यासोबत मी एक गोष्ट अजून आपल्या निदर्शनास आणून देतो की ज्याप्रमाणे आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बांधला, तसंच आता नागपूरपासून गोव्यापर्यंत एक महामार्ग आपण बांधतोय आणि या महामार्गाचा सगळ्यात मोठा फायदा हा मराठवाड्याला होणार आहे। संपूर्ण मराठवाड्याचे जे समृद्धीपासून वंचित राहिलेले सगळे जिल्हे आहेत, हे सगळे जिल्हे या महामार्गाने इंटिग्रेट होतील। साऊथ कॉरिडॉरला हे पूर्ण जोडले जातील। मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट कशी येईल आणि सगळ्यात महत्वाचं खनिजाच्या संदर्भातला प्रॉब्लेम काय असतो। मागच्या काळामध्ये देशातला सगळ्यात मोठा मॅग्नीज प्रक्रिया प्रकल्प भंडारा जिल्ह्यात होता। 8,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळायचा, पण तो 15-20 वर्षापूर्वी बंद पडला। त्याचं बंद पडण्याचं मेन कारण काय? विजेचे दर त्या काळात। आता आपण वीज सवलत दिली आहे, पण आपल्याला खनिज आधारित उद्योगाला विशेष वीज सवलत द्यावी लागेल, कारण खनिजाच्या उद्योगामध्ये 60% रॉ मटेरियल कॉस्ट ही विजेची असते आणि म्हणून हे नवीन खनिज धोरण तयार करताना मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या सोयी सुविधा आणि त्यासोबत विजेचे सवलत अशा अनेक गोष्टी या निमित्ताने आपण करणार आहोत आणि मला विश्वास आहे की त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होईल। खरं तर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आपण आता सौर ऊर्जेला देखील चालना देतो आहोत आणि जवळजवळ 4,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही त्याच्यामध्ये देखील करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। आज आपल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळी विकसित करण्याचा आपण निर्णय केला आहे आणि ही जी काही कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळी आहे, या मूल्य साखळीच्या विकासाकरता 3,000 कोटी रुपयाचा एक कार्यक्रम आपण तयार केला आहे, ज्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थेट खानदेशी आपण थेट मार्केटशी या ठिकाणी जोडणार आहोत। शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिक यातनं मूल्य साखळ्या विकसित करून या योजनेमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत। जिनिंग, प्रेसिंग युनिट, द्रोणच्या माध्यमातून औषध फवारणीसाठी अनुदान, बीज प्रक्रिया युनिट, तेलघाणा प्रक्रिया युनिट, जैविक निविष्ठा निर्मितीकरता मास्टर लॅब आणि बेसिक लॅब स्थापन करण्यात येणार आहे आणि पुढच्या 3 वर्षात म्हणजे 2025 पर्यंत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। 3 वर्षाकरता 3,000 कोटी रुपये याला आपण उपलब्ध करून दिले आहेत। यासोबत संभाजीनगर येथे मोसंबी आणि संत्रा पिकाकरता सिट्रस इस्टेट असेल किंवा मोर्शीमध्ये सिट्रस इस्टेट असेल, यासोबत वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी केल्या आहेत आणि फलोत्पादनाला देखील नवीन मापदंड मिळावे अशी केंद्राला आपण त्या ठिकाणी विनंती केली आहे। खरं म्हणजे शेतकरी आत्महत्या हा आपल्या सगळ्यांकरता एक अतिशय काळजीचा अशा प्रकारचा विषय आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये आपण वर्ल्ड बँकेच्या मदतीने स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली होती। 4,000 कोटी रुपयाची योजना होती। या 4,000 कोटी रुपयाच्या योजनेमध्ये विदर्भ मराठवाड्याचे 14 जिल्हे आणि जळगाव जिल्हा असे 15 जिल्हे आपण त्याच्यामध्ये घेतले होते आणि या जिल्ह्यांमध्ये आपण सॅच्युरेशन पद्धतीनं शेततळे, ड्रिप इरिगेशन, निविष्ठा, त्यानंतर ट्रॅक्टर असं सगळं सॅच्युरेशन पद्धतीने द्यायचं ठरवलं होतं। जवळजवळ 5,220 गावांमध्ये ही योजना आपण लागू केली आणि मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा लोकांना झाला। वर्ल्ड बँकेची टीम आली, त्यांनी त्याचं अप्रायझल केलं आणि आता 15 दिवसापूर्वी वर्ल्ड बँकेचे कंट्री डायरेक्टर हे माननीय मुख्यमंत्र्यांना मला भेटायला आले होते। त्यावेळेस त्यांच्या समोर आम्ही नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा टप्पा 2 ठेवला आणि त्यांनी सांगितलं की टप्पा 1 समाधानकारकपणे राबवल्यामुळे आम्ही टप्पा 2 देखील मंजूर करतो। 6,000 कोटी रुपये हे
5220 गावांकरता आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून हे आपल्याला मिळणार आहे. मी गोसीखुर्दच्या संदर्भात आपल्याला सांगितलं, पण चेक करू आपण त्याच्यामध्ये. नाही, त्याच्यात आम्ही एक अजून कार्यक्रम तयार करतोय 5220च्या पलीकडची व्याप्ती पण. हो हो, यस यस, तेव्हा तुम्हीच होतात कृषी मंत्री. हा, ते टाकू आहे हा, संभाजीनगर 1 नंबर, बरोबर आहे, बरोबर आहे. त्यानंतर खरं म्हणजे सिंचनाच्या संदर्भात आपल्याला मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या संदर्भात आपण कारवाई केली आणि मागच्या काळामध्ये मी केंद्र सरकारचे आभार मानतो. संपूर्ण देशामध्ये केवळ महाराष्ट्राला बळीराजासारखी योजना मिळाली, जी कुठलीच स्कीम नाहीये, कुठल्याच राज्याला नाहीये. आपण स्पेशल स्कीम मागितली आणि आम्ही सांगितलं की विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातले जे प्रकल्प आहेत हे पूर्ण करायचे आहेत आम्हाला, आणि त्याकरता तुम्ही आम्हाला काही अनुदान आणि काही कर्ज द्या. आणि त्यांनी आपल्याला ती स्कीम दिली. यामध्ये विदर्भाचे 69 प्रकल्प, मराठवाड्याचे 17 प्रकल्प आणि उर्वरित महाराष्ट्रातले 5 प्रकल्प, अशा 91 प्रकल्पाकरता केंद्र सरकारने अनुदान आणि कर्ज असं सगळं 100% त्यांच्या माध्यमातून देण्याची योजना आपल्याला दिली. या योजनेच्या अंतर्गत आपण विदर्भामध्ये आतापर्यंत 40,502 हेक्टर एवढी सिंचन क्षमता तयार केली. मराठवाड्यामध्ये 11,304 हेक्टर आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 1,79,000 हेक्टर एवढी सिंचन क्षमता आपण तयार केली. आता विदर्भाचे 69 प्रोजेक्ट जे थोड्या थोड्या कारणाने राहिले होते, हे सगळे प्रोजेक्ट आपण आता पूर्ण करतोय आणि 25-26 पर्यंत हे सगळे प्रोजेक्ट 91 प्रोजेक्ट या ठिकाणी पूर्ण होतील आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विशेषतः विदर्भामध्ये सिंचनाची सोय होईल. यासोबत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये माननीय पंतप्रधान मोदयांनी सर्वात जास्त प्रकल्प हे महाराष्ट्राला दिले. विदर्भामध्ये 7, मराठवाड्यात 4, उर्वरित महाराष्ट्रात 16 असे 27 प्रकल्प. या 27 प्रकल्पांमध्ये एकूण जी अंतिम सिंचन क्षमता आहे ही आपण या ठिकाणी 3,27,000 हेक्टर एवढी तयार करणार आहोत. नाही, सॉरी, 5,37,000 हेक्टर आणि त्यातली 3,27,000 हेक्टर आता आतापर्यंत तयार केली आहे आणि आता उर्वरित 2,00,000 हेक्टर जी करायची आहे ती देखील पुढच्या 3 वर्षाचं नियोजन करून आपण या ठिकाणी ती पण पूर्ण करतोय. आपण जर बघितलं तर एकूण या सगळ्या योजना मिळून आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 25,000 कोटी रुपये हे या योजनांवर या ठिकाणी मिळतात आणि यामुळे विदर्भाचा आणि मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष दूर होण्याकरता एक मोठा फायदा आपल्याला मिळाला आहे. पण आता एक अजून योजना आपण हातामध्ये घेतोय जी विदर्भाकरता मोठा गेम चेंजर ठरणार आहे. जसं समृद्धी महामार्ग जी गेम चेंजर होती तशीच ही योजना देखील गेम चेंजर असणार आहे. आणि ही योजना म्हणजे पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प. पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाची किंमत आहे 83,468 कोटी आणि नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. आणि मागच्या काळामध्ये हे जे पाणी आहे गोसीखुर्दच्या खालून वाहून जाणारं पाणी आहे. जे पाणी पावसाळ्यात येतं ते आपलंही नाही आणि तेलंगणाचंही नाही आहे आणि त्यामुळे त्याचा वापर ते करू शकतात, आपण करू शकतो, कोणी करू शकतं. हे जे पाणी आहे हे पाणी जवळजवळ 469 किलोमीटरचा बोगदा तयार करतोय आपण. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बोगदा असेल आणि हा 469 किलोमीटरचा बोगदा तयार करून
हे पाणी बुलढाणा जिल्ह्यापर्यंत, तिकडनं खाली वाशिमकडे आणि तिकडनं जेव्हा पाणी उपलब्ध असेल हिंगोली आणि परभणी इथपर्यंत देखील ते पाणी आपल्याला नेता येईल, अशा प्रकारचं याचं पूर्ण नियोजन आपण केलेलं आहे. आणि मागच्या काळामध्ये 2019 मध्ये या संदर्भात आपण सगळं नियोजन केलं होतं. जल परिषदेची मान्यता घेतली होती, जलमंडळाची मान्यता घेतली होती, जल आराखड्यामध्ये समावेश केला होता, त्याचा GR काढला होता. आता त्याचे सगळे प्रपोजल तयार करून SLTSC पुढे ते नेले आहेत. 3 महिन्यामध्ये SLTSC ची मान्यता त्याला घेऊ, त्यानंतरच्या 1 महिन्यामध्ये MWRRA ची मान्यता घेऊ आणि त्यानंतर त्या संदर्भातले टेंडर वगैरे काढण्याची प्रक्रिया ही साधारणपणे 6 महिन्यामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प विशेषतः जो खारपाण पट्टा आहे, जो दुष्काळी पट्टा आहे, विदर्भातल्या या सगळ्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात गेम चेंजर ठरणारा अशा प्रकारचा हा प्रकल्प आपण करतोय. यासोबत आपल्याला याची कल्पना आहे की समुद्रात वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्यामध्ये आणण्याचा प्रकल्प देखील आता आपण SLTSC लेव्हलवर आणलेला आहे. एवढंच नाही तर भाऊ तापी मेगा रिचार्जचा प्रकल्प हाही आपण पुनरुज्जीवित केला आहे की ज्यातनं जळगाव जिल्हा असेल किंवा बुलढाणा जिल्हा असेल याला अत्यंत मोठा फायदा होणार आहे. तर त्या प्रकल्पाचंही आता मंत्री आले होते, त्यांच्यासोबत बैठक झाली, मुख्यमंत्र्यांनी आणि मी त्यांच्यासमोर तो विषय ठेवला आणि त्यालाही पुढे नेण्याच्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली आहे. त्यामुळे तोही असेल, असे सगळे प्रकल्प या ठिकाणी घेऊन एक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी आणि सिंचनाची व्यवस्था ही या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपलं जे वस्त्रोद्योग धोरण आहे, या वस्त्रोद्योग धोरणाला यावर्षी आपलं वस्त्रोद्योग धोरण जे आपण तयार केलं होतं त्याचे 5 वर्ष पूर्ण झाले आणि त्यामुळे आता राज्यामध्ये कुठलंही वस्त्रोद्योग धोरण नाही. मे 2022 मध्येच ते धोरण संपलं. आपण 2017 साली ते तयार केलं होतं मे मध्ये. आता आपण नवीन वस्त्रोद्योग धोरण हे तयार करतोय आणि विशेषतः कापूस ते कापड अशा तत्वावरच हे धोरण आपण तयार करू. आणि सूतगिरण्यांच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की विजेच्या संकटामुळे किंवा विजेच्या दरामुळे अनेक सूतगिरण्या या अडचणीत आल्या आणि म्हणून स्पेशल विजेचं पॅकेज हा देखील या धोरणाचा एक भाग राहील आणि व्हॅल्यू ऍडिशनच्या सगळ्या गोष्टी या धोरणामध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या धोरणाच्या माध्यमातून देखील आपल्याला विदर्भाला या ठिकाणी फायदा होताना दिसेल. खरं तर अनेक गोष्टी आहेत. आता राज्यामध्ये राज्याची आर्थिक सल्लागार परिषद देखील आपण स्थापन करतो. $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आपल्याला जायचं आहे. या परिषदेकरता आपण चेअरमन म्हणून टाटा संस्थेचे चेअरमन N. चंद्रशेखरन यांना विनंती केली होती. त्यांनी त्याला होकार दिलाय. त्यामुळे आता राज्यामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी करता जी राज्याची आपण आर्थिक सल्लागार परिषद आहे, त्या परिषदेचे अध्यक्ष श्री N. चंद्रशेखरन असतील आणि याच्यामध्ये उद्योग, ऊर्जा, बँकिंग, सामाजिक क्षेत्र, नियोजन, अभियांत्रिकी, शिक्षण, कृषी, वस्त्रोद्योग अशा सगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर जे आहेत हे मान्यवर या ठिकाणी त्याच्यामध्ये सम्मिलित होतील. खरं म्हणजे समतोल प्रादेशिक विकासाच्या संदर्भात पहिल्यांदा दांडेकर समिती तयार झाली, त्यानंतर इंडिकेटर बॅकलॉग समिती तयार झाली, त्यानंतर केळकर समिती तयार झाली. केळकर समितीच्या संदर्भात आमचे काही आक्षेप होते, विशेषतः विदर्भ मराठवाड्याचे आक्षेप होते आणि त्यावेळी सगळ्या आमदारांना सोबत घेऊन मी स्वतः गेलो होतो आणि विदर्भ मराठवाड्याची बाजू त्यांच्यावर मांडली होती आणि सांगितलं होतं की तुमचा टर्म्स ऑफ रेफरन्स जे आहेत ते योग्य नाही आहे. पण त्यांनी देखील जो रिपोर्ट दिला तो कोणीच ऍक्सेप्ट केला नाही. आमच्या सरकारने केला नाही, नंतरच्या सरकारने केला नाही, आधीच्या सरकारने केला नाही. पण त्यातले काही रिकमेंडेशन निश्चित चांगले होते, पण सगळे रिकमेंडेशन हे काही विदर्भ मराठवाड्याच्या हिताचे नव्हते. मात्र आता खरोखर बॅकलॉगची परिस्थिती काय आहे,
कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला करायचं आहे, उद्योगाच्या क्षेत्रातला बॅकलॉगच आपण बघितलेला नाहीये. आणि म्हणून याचा अभ्यास करण्याकरता एक नवीन समिती तयार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे की जी पुन्हा एकदा या सर्व क्षेत्रांमध्ये जाईल आणि त्याचा पुन्हा अभ्यास करेल. अर्थात ही समिती काम करेल तोपर्यंत काम कुठलीही थांबणार नाहीये, आपल्या योजना चालू राहतील, काम सुरू राहील. पण या समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या नव्याने मांडणी विदर्भ आणि मराठवाड्याच्या किंवा कोकणासारखा किंवा उत्तर महाराष्ट्राचा मागास भाग आहे, या मागास भागाची नव्याने मांडणी करण्याचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे या ठिकाणी करू. खरं म्हणजे पीक विमा वगैरे सगळी माहिती माझ्याकडे, आपण त्याच्यावर उद्या मांडतो. आता आपल्या आजच्याही प्रस्तावात असल्यामुळे आज अधिक वेळ आपला घेत नाही. मिहानच्या संदर्भात या ठिकाणी विषय आला. विशेषतः मिहानमध्ये आज जर आपण बघितलं तर एकूण 75 कंपन्यांना जमीन देण्यात आली आहे. त्यातल्या 25 कंपन्यांचं उत्पादन सुरू झालंय. 11 नवीन कंपन्यांना आपण दिलेली आहे. त्यातल्या 2 कंपन्यांचं बांधकाम सुरू आहे. एका कंपनीने भूखंड परत केलाय आणि 36 कंपन्यांचं काम हे विविध टप्प्यांमध्ये आहे. विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील ज्या 49 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आज जर आपण विचार केला तर मिहानमध्ये प्रत्यक्ष 35,100 आणि अप्रत्यक्ष 47,000 लोकांना रोजगार मिळाला. म्हणजे जवळजवळ 80,000च्या घरात लोकांना रोजगार हा या मिहानच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण माहिती तंत्रज्ञानाचं विचारलं तर त्या क्षेत्रातली TCS इथे आहे, इन्फोसिस इथे आहे, टेक महिंद्रा इथे आहे, HCL इथे आहे, हेक्झावेअर इथे आहे. या सगळ्या कंपन्या मिळून 20,000 लोकांना रोजगार देत आहेत. आणि आता पर्सिस्टंटने देखील पुन्हा नव्याने 13.5 एकर भूखंड घेतलाय आणि एक तोरणा म्हणून या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे, त्यांनी 2.5 एकराचा भूखंड या ठिकाणी घेतलाय. पण एकूणच ज्यावेळेस आपण मिहान तयार केलं त्यावेळी जोपर्यंत कनेक्टिव्हिटी हा आपण विषय सोडवत नाही तोपर्यंत त्याचा त्या प्रमाणात टेक ऑफ होणं कठीण होतं. आता समृद्धी महामार्गामुळे मिहानला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि मिहान हा मल्टी मॉडेल पॅसेंजर आणि कार्गो हब होता. मल्टी मॉडेलचा अर्थ रोड कनेक्टिव्हिटी पाहिजे, रेल कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि फ्लाईट कनेक्टिव्हिटी पाहिजे. रोड कनेक्टिव्हिटी झाली, रेल कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात परवा माननीय पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं, त्यामुळे रेल कनेक्टिव्हिटी होते. आणि एअर कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात 2 रनवे असलेला नवीन एअरपोर्ट बांधण्याचा आपण निर्णय घेतला होता, त्याचं टेंडर केलं होतं. वर्क ऑर्डर द्यायच्या आधी त्याच्यात कोर्ट केस झाली, ती आता अंतिम टप्प्यामध्ये. मला विश्वास आहे की 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या केसचा निकाल लावून नागपूरला नवीन एअरपोर्ट जे मिहान करता पॅसेंजर आणि कार्गो हब म्हणून काम करेल याची सुरुवात ही येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करू. आता हे फॉक्सकॉन वगैरे याचं उत्तर उद्या देतो, शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे उत्तर उद्या देतो. एक फक्त आपण विजेच्या संदर्भात खरं म्हणजे या सभागृहात मी सकाळी उत्तर दिलं RDSSच्या संदर्भात की केंद्र सरकारने 39,000 कोटी रुपयाचा आपला प्रोजेक्ट मान्य केलाय. याच्यामध्ये 9,000 कोटी रुपयाचे प्रकल्प हे विदर्भातले आहेत. विदर्भामध्ये 9,000 कोटी रुपयाच्या वीज सुधारणा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यामुळे बाकी या संदर्भात सगळी माहिती ही सकाळच्या लक्षवेधीच्या याच्यात मी आपल्याला दिलेली आहे किंवा प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे, म्हणून अजून आपला वेळ घेत नाही. या निमित्ताने खरं म्हणजे जे काही आपण प्रश्न उपस्थित केले त्यात नागपुरातली संत्री बांगलादेशला जी एक्सपोर्ट होत आहेत, बांगलादेशने नुकतंच जी आयात ड्युटी आहे ती वाढवली आहे. या संदर्भात मी स्वतः आपल्या कॉमर्स मिनिस्टरशी बोललोय, त्यांना विनंती केली आहे की आपण बांगलादेशला विनंती करावी, त्यांनी इम्पोर्ट ड्युटी कमी करावी. पण इम्पोर्ट ड्युटी जरी वाढली असली तरी आपला एक्सपोर्टचा ट्रेंड खाली आलेला नाही, एक्सपोर्ट आपला वाढलेलाच आहे. पण इम्पोर्ट ड्युटीचा काही ना काही परिणाम शेतकऱ्यांच्या रिअलायझेशनवर होतो आणि म्हणून त्याही संदर्भात आपण काम करतोय. एक कापसाच्या भावाच्या संदर्भात या ठिकाणी विषय आला. खरं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये कापसाची विक्री हमीभावापेक्षा जास्तच झाली आणि त्यामुळे कुठल्याच सरकारला कापूस खरेदी करावा लागला नाही.
हा मार्केटनेच खरेदी केला. परंतु मागच्या वर्षी कापसाचा एक मोठा तुटवडा तयार झाला आणि तो तुटवडा तयार झाल्यामुळे कापसाचे भाव हे 10,000 11,000पर्यंत गेले, 14,000पर्यंत गेले. हा नाही, खरेदी कुठलीच बंद नाही आहे. हा नाही, ती बंद म्हणजे कमी सेंटर उघडतात कारण कोणी येतच नाही सेंटरवर. आपण गेल्या 7 वर्षाचा सीसीआयचा ट्रेंड बघा. याचं कारण काय आहे की हमी भावापेक्षा जास्त भाव जेव्हा मार्केटमध्ये असतो तेव्हा सीसीआयमध्ये कोणीच येत नाही. आणि आताही सीसीआयचे पाहिजे तेवढं सेंटर देऊ, काहीच अडचण नाही. तुम्ही मागा तिथे सेंटर देऊ, पण तिथे येत कोणीच नाही. 7 वर्षात नाही. म्हणजे लोकांचा ट्रेंडच संपलाय असा. पण आता पुन्हा एकदा नवीन कापूस आलाय, आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस आलाय आणि म्हणून आता तो 10,000चा भाव 8,000, 7,500, 8,500 नाही, 5.5 नाही. मी आजचेच भाव आणले आहेत. काही ठिकाणी झाला असेल 6.5, पण ओव्हरऑल ऍव्हरेज भाव हा 7,000 रुपये आता येतोय त्याचा. त्यामुळे आता तो काही एखाद्या वर्षी 10,000 भाव मिळाला तर दरवर्षी 10,000 मिळू शकेल अशी परिस्थिती नसते. परंतु मला असं वाटतं की त्याही संदर्भात पूर्णपणे आपलं लक्ष आहे. आणि अतिवृष्टीच्या संदर्भात आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडला, खरं म्हणजे अतिवृष्टीची नुकसान भरपाई 6,500 कोटी रुपये यावर्षी दिली आहे आणि आता पुन्हा 3,200 कोटी रुपये पुरवणी मागण्यात घेतली आहे आणि तेही आपण देणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त अतिवृष्टीची भरपाई ही या सरकारच्या माध्यमातून ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एक गोष्ट खरं म्हणजे या ठिकाणी सांगितली पाहिजे. आमच्या नाताभाऊंनी एक शोध लावला की मी अशी घोषणा केली होती की जोपर्यंत विदर्भ होणार नाही मी नाताभाऊ माझ्या लग्नाच्या वेळी तुम्ही होते ना, असं काय करताय? अरे बाबा मी अशी कधीच घोषणा केली नाही, तर तुम्ही थांबवलं असतं लग्न करू नको म्हणून. एक जागा दाखवा जिथे मी घोषणा केली, एक जागा. काही ते लंगोटी पेपर काही छापतात, वाचून त्याच्यावर विश्वास नका ठेवत जाऊ. हा, त्याच्यावर विश्वास ठेवत जाऊ नका. असं आहे, आपण अशाच घोषणा करतो की ज्या आपल्याला करता येतात. आणि नाही, माझ्या लग्नाला तुम्ही होतात, तुम्ही मला थांबवत, तुम्ही नेते होते तेव्हा आमचे. तुम्ही म्हटलं अरे देवेंद्र लग्न बंद, तू घोषणा केली आहे विदर्भाच्या संदर्भात, त्यामुळे आता तुला करता येणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की असा कुठल्याही गोष्टींवर नाताभाऊ विश्वास ठेवू नका. खरं तर अनेक गोष्टीचं उत्तर मी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की काही गोष्टींची उत्तरं उद्या देखील आपल्याला देता येतील. मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की विदर्भाच्या संदर्भातली आपल्या सगळ्यांची तळमळ ही स्वागतार्ह आहे. हे सभागृह पूर्ण खारपाण पट्ट्याचे 2 विषय मी सांगितले. राईट टू रिप्लाय द्यायला लागेल मला. शेतीच्या कुंपणाचा जो विषय आहे त्याही संदर्भात आपण आता एक योजना आणतोय आणि त्यामुळे हे सभागृह हो, पण आधी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना द्यायला लागेल. अरे प्रस्ताव विदर्भाचा आहे, तुमचा प्रस्ताव आहे, तुमच्यावर बोलू. नाही, तर ते आता उद्याच्या चर्चेच्या उत्तरात देतो. आता विदर्भाचा विषय आणला ना, तुमच्या चर्चेत नाही आहे तो विषय. त्यामुळे मला असं वाटतं की जेवढे विषय आहेत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काही राहूनही गेले असतील तरी देखील आपण ते विषय करू. या सभागृहाचा पूर्ण पाठिंबा विदर्भाच्या विकासाकरता आमच्या सोबत राहील हा विश्वास मी व्यक्त करतो. नवीन सरकार विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण सगळ्या मागास भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.